महिलाओं को दिए गए पदों का सदुपयोग करे, महिलाओं पर होने वाले अन्याय अत्याचार के खिलाफ काम करे, जनता की 24 घंटे सेवा करे। इस तरह का बयान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्र साहब ने किया है। गुरुवार के दिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के मुख्यालय में महिलाओं को पद उन्नति कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस मौके पर राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्र साहब खास रूप से उपस्थित थे, जिनके कर कमलों से प्रथम महिला ठाणे जिला अध्यक्षा पद पर जबीना शेख, उप जिला अध्यक्ष पद पर रुखसाना शेख की नियुक्ति की गई। फरहाना शेख को महिला ठाणे जिला सचिव बनाया गया है। इसके अलावा श्रीमती यास्मीन सैयद को कल्याण शहर महिला अध्यक्ष बनाया गया है। इस छोटे से पद वितरण कार्यक्रम में अन्य लोगों के अलावा पार्टी के पदाधिकारी नाना गायसमुद्रे, इस्लाम इकबाल खान उर्फ अरबाज भाई, अल्ताफ खान, कल्याण शहर अध्यक्ष आसिफ मिर्जा, किशोर सोनोने इत्यादि उपस्थित थे। इस मौके पर नाना गायसमुद्रे, नरसिंह गायसमुद्रे साहब ने नवनिर्वाचित महिलाओं की पूरी टीम को उनके उज्जवल भविष्य के लिए शुभकामनाएं दी और हर संभव मदद करने का आश्वासन भी दिया है। बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती त्यानिमित्त या आपल्या पक्षामध्ये अनेक म्हणजे मोठ्या संख्येने महिला सामील होत आहेत, आपल्या पक्षाची वाटचाल वाढवत आहेत। त्यामुळे आज आपण नियुक्तीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि महिलांना पद देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आपल्या पक्षाचं काम असंच प्रामाणिकपणे करावं आणि गोरगरीब जनतेला न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न करावा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा। जय भीम, नमो बुद्धाय। बोलिए। मैं जबीना शेख कल्याण से, गायसमुद्र साहब ने जो मुझ पर भरोसा जता के मुझे ठाणे जिला महिला अध्यक्ष का पद दिया है, उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ और आगे महिलाओं के लिए कुछ भी जो मुझसे मदद बनेगी उसके ऊपर काम करूँगी। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे आज आम्ही या ठिकाणी महिला जबीना शेख यांना ठाणे जिल्हाध्यक्षपद दिलं आहे आणि ती पक्षाचे काम एकदम चांगल्या प्रमाणे, निष्ठाने आणि प्रामाणिकपणाने करतील आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं कार्य करतील। तसेच प्रकारे ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करून ती त्यांच्या पाठीशी राहतील। अशा प्रकारे आम्ही ठाणे जिल्हा अध्यक्ष देखील दिले, महिला उपाध्यक्ष ठाणे जिल्ह्यात दिले, तर ठाणे जिल्हा सचिव देखील दिले, कल्याण शहर अध्यक्षपद देखील दिले। त्यांच्या माध्यमातून सर्वांना आम्ही पद नियुक्तीचा आज या ठिकाणी कार्यक्रम झाला। तशाच प्रकारे आमचे अरबाज भाई, तसेच अल्ताफ भाई, नाना गायसमुद्रे, आशिफ, तसेच आमचे सर्व या ठिकाणचे तुम्ही पत्रकार कलीम भाई देखील या ठिकाणी उपस्थित राहून आमची जी पक्षाची जी वाटचाल आहे ती सर्वांना दाखवण्याचं कार्य करत असतात आणि ती वाटचाल जी आहे ती आमच्या माध्यमाच्या माध्यमातून ती दाखवण्याचं काम करतात। आज या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आणि परत आता एकदा जबीना शेख यांना मी शुभेच्छा देतो आणि चांगलं काम आपण पक्षाचं पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये गोरगरीब जनता बरीच आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतं आहे, महिलांवर अन्याय अत्याचार होतं, मुलींवर अन्याय अत्याचार होतं, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्य करताल। इथंच थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम।